प्रवास फक्त रस्त्यावर होत नाही, तो अनुभवामधूनही होत असतो. आज एका विद्यार्थ्याच्या पेपरसाठी सुरू झालेला हा प्रवास आम्हाला घेऊन आला इतिहास आणि भक्तीने भरलेल्या एका अद्भुत ठिकाणी. आणि परतीच्या वाटेवर आम्हाला भेटलं 700 वर्षापूर्वीच्या चमत्काराची साक्ष देणारं हे रेडा समाधी मंदिर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मी प्रदीप पवार, तुमचं स्वागत आहे बंजारा प्रदीप युट्यूब चॅनलवरती. आज पण मला एक नवीन भाडं मिळालेलं आहे. पेपर आहे, ते पेपरसाठी आपण चाललेलो आहे आळेपाटा. चला तुम्हाला आजची जर्नी दाखवतो. काही जर एक्सप्लोर करण्यासाठी मिळालंच तर मी आज पण एक्सप्लोर करणार आहे आळेपाटाच्या आसपास जे काही पर्यटन स्थळ असेल त्यांचा पेपर. तर मित्रांनो, प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं. कधी तो जबाबदारी असतो तर कधी अचानक भेटणारा इतिहास. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. माणिकदुंडी ते आळेपाटा. एका विद्यार्थ्याचा महत्वाचा पेपर होता आणि आम्ही निघालो आहोत त्याला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी. सकाळ सकाळच हा अपघात झालेला असं वाटते, कारण की मी रात्री 12 वाजता इथून गेलो त्यावेळेस येथे काहीही नव्हतं. फारच दुर्दैवी घटना आहे. जेवढा सुंदर घाट आहे तेवढा धोकेबाज पण आहे. ह्या 4-5 वर्षामध्ये इथं 101 जीव गेलेला असेल, 101 गाड्यांचे पलटी झालेला असेल, त्याचबरोबर 101 माणसांचा पण जीव गेलेला असेल. एवढा धोकेबाज हा घाट झालेला आहे. तर मित्रांनो, मी आता पिकअप पॉईंटला पोहोचलेलो आहे. पाहूया आता इथून पुढे किती लागते आळेपाटा. इथून तर गुगल मॅप म्हणजे आपले गुगल बाबा सांगत आहेत इथून 3.5 तास लागेल म्हणून. तर मित्रांनो, आम्ही आता नगरच्या पुढे कल्याण रोडला आलो आहे आणि आपल्या गाडीची खरी ताकद म्हणजे CNG. कारण CNG ही फक्त इंधन नाही तर आमच्या प्रवासाची आत्माच आहे. आता आम्ही आळेपाटा इथे आलो आहे. नाश्त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे. आता इथून पुढे 8 किलोमीटर आहे. आळेपाटावर आम्ही आलेलो आहे. आळेपाटापासून साधारणतः 8 किलोमीटर. आळेपाट्यात पोहोचल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. प्रवासात छोटासा आराम पाहिजे, याची मजाच काही वेगळी असते. इथून पुढे परीक्षा केंद्र अजून 10 किलोमीटरवर होतं. नाशिक रोडच्या दिशेने डोंगराच्या कुशीत वसलेले हे ते इन्स्टिट्यूट दिसायला लागलं. हवेपासून साधारण 2 किलोमीटर आत. थोडे खडतर रस्ते, पण सभोवताली असलेली शांत निसर्ग मन जिंकून घेत होता. आळेपाट्याच्या आसपास भरपूर ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ आहेत, पण ती सगळी 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पेपरचा फक्त 3 तासांच्या वेळेत मित्रांनो आम्हाला ती एक्सप्लोर करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही इथेच थांबलो. भव्य दिव्य अशी इमारत पहा. कसं डोंगराच्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली व विद्यार्थ्यास सोडले आतमध्ये. या ठिकाणी कॅन्टीन सोडता दुसरं काहीही नव्हतं इथं. आम्ही येथेच थांबलो कारण आम्हाला इथेच वेटिंग करायचं होतं. कारण एक्सप्लोर करण्यासारखं इथून जवळ काहीच नव्हतं. जवळपास काही नसल्यामुळं आम्ही पेपर सुटण्याची वाट पाहिली. पेपर सुटलेला आहे मित्रांनो. आता विद्यार्थी पण जवळ आलेला आहे आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो. परतीच्या प्रवासाला सगळ्यालाच घाई होती, म्हणून काही वेळ या रस्त्याला ट्रॅफिक लागली होती. रस्ता तुम्ही पाहू शकता, ऑफ रोडिंगचा रस्ता आहे. आळेपाट्यातून परत येताना रस्त्याच्या बाजूला एक जुनं आणि प्रसिद्ध मंदिराचे कमान दिसली आम्हाला. हे मंदिर ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि श्री रेडा समाधी मंदिर पाहताच आम्ही ठरवलं आज या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं आणि या मागचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. मित्रांनो, ही कथा आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या करुणीची आणि अद्वैत विचाराची. असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना समाजाने वाळीत टाकलं होतं. शुद्धीपत्र मिळवण्यासाठी ते पैठण येथे गेले, पण तिथल्या काही कर्मठ लोकांनी त्यांची थट्टा उडवली. त्यावेळी माऊली म्हणाले, प्रत्येक जीवामध्ये तोच परमेश्वर आहे. माझ्यात आणि या रेड्यामध्ये काहीच फरक नाही. हे ऐकून एका ब्राह्मणाने उपहासाने एका रेड्याकडे बोट दाखवलं. म्हटलं, मग या रेड्याच्या तोंडातून वेद म्हणून दाखवा. मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणतात त्या मुख्या रेड्याने ऋग्वेद देवतातील
मंत्र म्हणायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून सगळे थक्क झाले. अहंकार गळून पडला आणि सर्वांनी माऊलींच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली. असंही सांगितलं जातं की तो रेडा पूर्वजन्मी वेदव्यासी ब्राह्मण होता. अहंकारामुळे त्याला हा जन्म मिळाला आणि माऊलींच्या स्पर्शाने त्याचा उद्धार झाला. यानंतर तो रेडा ज्ञानेश्वर महाराजांसोबत प्रवास करू लागला आणि पुढे आळेगाव येथे त्याने आपला देह ठेवला. ज्या ठिकाणी त्या रेड्याची समाधी आहे तेच हे पवित्र मंदिर. आजही हजारो भाविक श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. अशीही एक श्रद्धा आहे की जर एखाद्या वारकऱ्यांची पंढरपूर वारी हरायली तर या रेड्या समाधीचे दर्शन घेतल्याने वारीचे पुण्य मिळते. मंदिरात एक वेगळीच शांतता जाणवते. इतिहास, श्रद्धा आणि भक्ती सगळं काही या जागेत अनुभवायला मिळतं. अशा या भव्य दिव्य मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. मंदिराच्या सुरुवातीत मारुतीरायाची मूर्ती आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं. आज आम्हाला जवळपास 700 वर्षापूर्वीच्या या ऐतिहासिक आणि पवित्र मंदिराचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. दर्शन झाल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. परत येत असतानाच रस्त्यावर मोठा आठवडे बाजार भरलेला दिसला. सगळीकडे गर्दी, वाहनांची रांग आणि हळूहळू पुढे सरकणारा ट्रॅफिक. ते पाहून एक गोष्ट मनात आली. हे फक्त आपल्या गावातच नाही तर जवळपास प्रत्येक गावाची हीच परिस्थिती आहे. जिथे बाजार भरतो तिथे रस्त्यावर अशीच गर्दी आणि अशी धावपळ पाहायला मिळते. गर्दीतून हळूहळू मार्ग काढत आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला लागलो आणि अशा प्रकारे एका विद्यार्थ्याच्या पेपरसाठी सुरू झालेला आजचा प्रवास आम्हाला घेऊन आला इतिहास, श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या एका अद्भुत ठिकाणी. तुम्हाला या मंदिराविषयी आणि रेड्याच्या मुखातून वेद वदवल्याच्या या अद्भुत इतिहासाविषयी आधीपासून माहिती होती का? आणि आज ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बंजारा प्रदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असा प्रवास आता कायमच सुरू राहणार आहे. तोपर्यंत जय श्रीराम.